नमस्कार मित्रांनो. गरजा महाराष्ट्र माझाच्या आजच्या 27व्या भागात मी आश्लेषा गोंधळेकर तुमचं मनापासून स्वागत करते. मंडळी, मागच्या भागात आपण बघितलं की राजानी मुधोळच्या बाजी घोरपड्यांना कंठस्थान घातलं आणि पुढे कुडाळमध्ये येऊन खवासखानाचा अत्यंत दारुण पराभव करून त्याला विजापूरच्या दिशेने अक्षरशः पिटाळून लावलं. राजाने आता ठरवलं होतं की तळ कोकणातला आणि कोकण किनारपट्टीचा जो काही भाग आदिलशहाच्या अधिपत्याखाली होता, तो सगळा स्वराज्याच्या अधिपत्याखाली आणायचा आणि त्या दृष्टीने राजाने योजना बनवली. राजाने त्यांचा मुक्काम आता वाडीकर सावंतांच्या दिशेने वळवला. वाडीकर सावंत म्हणजे सावंतवाडीचे सावंत. सावंतवाडी हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातला एक तालुका आहे. मी तुम्हाला आता सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नकाशा दाखवते. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नकाशा पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की राजे सिंधू नगरी कुडाळ लिहिलंय तिथे होते. तिथनं ते आणखीन दक्षिणेकडे म्हणजे आता सावंतवाडीत दाखल झाले. आणि ह्या सावंतवाडी लगतच गोवा हे राज्य आहे आणखीन दक्षिणेकडे, हेही तुमच्या लक्षात येईल. तर हे जे वाडीकर सावंत होते, त्यांनी राजांविरुद्ध खवास खानाला मदत केलेली होती. त्यामुळे राजांना या गोष्टीचा चांगलाच राग होता आणि त्यांना याचा इंगा दाखवायचा असं राजाने ठरवलं. आणि म्हणूनच एका पाठोपाठ एक या वाडीकर सावंतांची अनेक ठाणी, अनेक किल्ले आणि मुलूक घेण्याचा राजांनी सपाटाच लावला. या खवास खानाला जरी वाडीकर सावंतांनी मदत केली असली, तरी राजांविरुद्ध एकटं उभं राहायची काही हिंमत या वाडीकरांमध्ये नव्हती. आणि त्यांना कळतच नव्हतं की आता राजांपुढे आपण काय करावं. पण त्यांचा विश्वास होता तो गोवेकर फिरंग्यांवर. त्यांना खात्री होती की हे गोवेकर फिरंगे आपली 100% मदत करतील आणि म्हणून त्यांनी तसं आर्जवाई यांच्याकडे केली. पण हे गोवेकर फिरंगी भलतेच स्वार्थी आणि विश्वासघातकी होते. त्यांनी विचार केला की राजांविरुद्ध वाडीकर सावंतांना मदत करून आपला वैयक्तिक काहीच फायदा नाही आणि म्हणून अतिशय स्वार्थीपणे त्यांनी या वाडीकर सावंतांना नकार दिला. त्या गोवेकर फिरंग्यांनी नकार दिलाय म्हटल्यानंतर वाडीकर सावंत आता चांगलेच एकटे पडले आणि त्यांचा पराभव अटळ आहे हे त्यांच्या लक्षात आलं आणि मग त्यांनी राजांकडे तहाचा प्रस्ताव पाठवला. तहाची बोलणी यांनी सावंतांनी चालू केलीत म्हटल्यानंतर राजांनी सुद्धा मोठ्या मनाने या वाडीकर सावंतांना माफ केलं, अभय दिला आणि सरफराजी करून स्वराज्यात सामील करून घेतलं. वास्तविक बघता या सावंतांनी राजांना स्वराज्य कार्यात मदत करायला पाहिजे होती आणि खवासखानाच्या विरुद्ध लढायला पाहिजे होतं. पण हेच दुर्दैव आहे आपल्या या मातीचं, की या लोकांना आपल्यापेक्षा जास्त परकीयांवर जास्त विश्वास होता. आणि इतकंच नाही तर आपल्याच लोकांविरुद्ध लढायला त्यांनी परकीयांची कायम मदत घेतली आणि तिथेच आपला घात झाला. असो, वाडीकर सावंतांना स्वराज्यात दाखल करून घेतल्यानंतर राजाने आता गोव्याच्या दिशेने आपला मोर्चा वळवला. गोव्यात ते पोंडा नावाच्या तालुक्यात दाखल झाले. मी तुम्हाला आता उत्तर गोव्याचे चित्र दाखवते. उत्तर गोव्याचा हा नकाशा बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, की फोंडा हे बरोबर उत्तर गोव्यात मध्यभागी आहे. हा फोंडा तालुका इथे राजे आता येऊन पोहोचले होते. या फोंड्या तालुक्यातच फोंड्याचा अतिशय बेलाग आणि बुलंद असा किल्ला आहे. आता या फोंड्या किल्ल्याची आपण सध्याची चित्र बघूया. नुकतंच सुशोभीकरण आणि नूतनीकरण केल्यामुळे हा अतिशय सुंदर दिसतोय. कधीतरी हा किल्ला जाऊन नक्की बघून या. तर हा किल्ला आदिलशाही मुलखात होता. म्हणजेच आदिलशाच्या राज्यात होता. आणि या किल्ल्यावर महाबत खान नावाचा एक अत्यंत शूर आणि पराक्रमी आणि तितकाच निष्ठावंत असा आदिलशाही सरदार किल्लेदार म्हणून नेमलेला होता. राजाने या फोंड्याच्या किल्ल्याला चहूबाजूनी वेढा घातला. पण बरेच दिवस सरले हा किल्ला काही हाती लागेना. राजाला या महाबत खानाच्या पराक्रमाचं अत्यंत कौतुक वाटलं होतं, कारण प्रचंड निकराने तो राजाला झुंज देत होता. पण हा किल्ला सर करणं गरजेचं होतं. आणि खूप युक्त्या लढवल्यानंतर, खूप हिकमती केल्यानंतर एक दिवशी राजांना या किल्ल्याच्या तटाखाली सुरुंग लावण्यात यश मिळालं. या सुरुंगाचे बार धडाडकर आकाशात उडले आणि अक्षरशः या फोंड्याचे बुरुज आणि तट ढासळले आणि जमीनदोस्त झाले. आणि मग काय, आपले मर्द मावळे मराठे अत्यंत जोशात या किल्ल्यात शिरले आणि त्याच्यावर त्यांनी भगवं निशाण फडकवलं. महाराजांचा प्रचंड मोठा विजय झाला होता आणि फोंडा आता स्वराज्यात दाखल झाला होता. महाबत खानाला अटक करून राजांसमोर पेश करण्यात आलं. महाबत खानाने अतिशय निडरपणे राजांना सांगितलं की त्याला पुन्हा आदिलशहाकडे परत जायचंय. राजांना यावेळेस त्याच्या निष्ठेचंही कौतुक वाटलं. राजाने मोठ्या मनाने त्याला माफ केलं आणि आदिलशहाकडे परत जायची परवानगी सुद्धा दिली. वास्तविक हाच महाबत खान पुन्हा तलवार उपसून स्वराज्याच्या विरुद्ध उभा राहील ही शक्यता होती. पण राजांना असल्या छोट्या मोठ्या गोष्टींची भीती कधी वाटलीच नसावी. अशा छोट्या मोठ्या शंका या पराक्रमी लोकांच्या मनात बहुधा येतच नसाव्यात. कारण त्यांना त्यांच्या
पराक्रमावर, त्यांच्या मनगटावर पूर्ण विश्वास असतो. अहो, राजाने मोठ्या मनाने त्याला जाऊन दिलं. याचं कारण असं होतं, की राजाला त्याच्या निष्ठेचं आणि पराक्रमाचं दोन्ही गोष्टींचं कौतुक वाटलं होतं आणि दुसऱ्यांच्या गुणांची कदर करणारे राजे होते. आणि म्हणूनच राजे कायमच असामान्य विचारसरणीचे होते आणि दर्यादिली होते. असो. आता फोडण्यानंतर राजांनी ठरवलं, की या गोवेकर फिरंग्यांना चांगला धडा शिकवायचा. कारण बरेच वेळा या फिरंग्यांनी राजांच्या विरुद्ध काहीही कारण नसताना इतरांना मदत केलेली होती. आणि म्हणूनच त्यांना धडा शिकवायच्या उद्देशाने गोवेकरांकडे म्हणजेच बारदेस गोव्यावर राजांनी आक्रमण केलं. राजे आक्रमण करून येतात म्हटल्यानंतर या गोवेकरांनी आधीच हात टेकले. कारण राजांचा पराक्रम त्यांनी पूर्वीच बघितलेला होता. पांढरं निशाण फडकवून त्यांनी तहाची मागणी केली आणि राजांनी सुद्धा अनेक अटी आणि शर्ती त्यांच्यावर लादून हा तहाचा प्रस्ताव स्वीकारला. वास्तविक या गोवेकरांना समूळ नष्ट करणं ही राजांची बरेच दिवसांपासूनची इच्छा होती. याचं कारणच असं होतं. कारण हे गोवेकर फिरंगी मुळात व्यापार करायला आले नसून त्यांना राज्य करायचं हे राजांना चांगलं लक्षात आलेलं होतं. इतकंच नव्हे तर हे गोवेकर फिरंगी काय करत होते माहितीये? या गोव्यातल्या गरीब भोळ्या-बाबड्या प्रजेला कधी फसवून, कधी गोडी गुलाबीनी, कधी जमिनींचं, कधी पैशाचं लालूच दाखवून, तर कधी त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करून आणि जुलूम करून जबरदस्ती त्यांना ख्रिस्ती धर्मात धर्मांतरित करून घेत होते. म्हणजेच तिथल्या हिंदू धर्मीयांना ते पाठवत होते आणि या प्रकारची राजांना चांगली चीड होती. पण तूर्तास त्यांनी गोव्याला बगल देऊन पुढे जाण्याचा निर्णय घेतला. याचं कारण असं होतं, की गोव्यातून या फिरंग्यांना नेस्तानाबूत करण्याच्या नादात कदाचित भरपूर वेळ खर्ची पडला असता आणि मग आदिलशाही ठाणी जिंकण्याची किंवा आदिलशाही मुलूक जिंकण्याची जी योजना होती, ती बाजूला पडली असती. केवढा विवेक होता राजांकडे बघा. जे ठरवलंय, जशी योजना बनवलीये, ती काटेकोरपणे अंमलात आणायची आणि इतर कुठल्याही मोहाला बळी न पडता त्या दृष्टीने पावलं टाकायची, हे राजांनी मनोमन ठरवलं होतं आणि तसं त्यांनी करून दाखवलं सुद्धा. असो. आता हा प्रचंड अरबी महासमुद्र राजाला खुणावत होता. त्याच्या फेसाळत्या लाटा जणू राजांना बोलवून सांगत होत्या, "राजे आम्हाला सुद्धा स्वराज्यात सामील करून घ्या. नको ही गुलामगिरी, ही परक्यांची सत्ता आता बास झाली. हा सगळा प्रदेश स्वतंत्र करा, मुक्त करा आणि या पवित्र आणि मुक्त झालेल्या प्रदेशाला आमचा सुद्धा पदस्पर्श होऊ द्या." राजांना लहानपणापासून समुद्राची विलक्षण ओढ होती. आता बघता बघता राजाने आदिलशाही मुलखातला बराच कोकणपट्टी किनारा हा स्वराज्यात आणलेला होता. अहो, महाराजांनी पुढे शिरोड्याजवळचा रेड्डीचा किल्ला घेतला. महाराजांनी पुढे तेरेखोलचाही किल्ला घेतला. आता मी तुम्हाला या तेरेखोलच्या किल्ल्याची काही चित्र दाखवते. हा तेरेखोलचा किल्ला स्वराज्याच्या सरहद्दीवर होता. त्यामुळे हा तेरेखोलचा किल्ला हा स्वराज्यात असणं अत्यंत गरजेचं होतं आणि म्हणूनच राजांनी तोही जिंकून घेतला. राजे जरी सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर वाढले असले, तरी सुद्धा राजांचं समुद्रावर मनापासून प्रेम होतं. हा संपूर्ण पश्चिम सागरी किनारा स्वराज्याच्या अधिपत्याखाली असावा ही राजांची जबर महत्वाकांक्षा होती. उत्तम आरमार असणं म्हणजे उत्तम समुद्री आरमार असणं आणि हा सागरी किनारा स्वराज्यात असणं हे किती महत्वाचं आहे हे राजांना चांगलंच ठाऊक होतं. पण जमिनीवरच्या अनेक मोहिमांमध्ये सतत गुंतून पडल्यामुळे अजून समुद्री मोहीम हाती घ्यायचं स्वप्न त्यांचं काही पूर्ण झालेलं नव्हतं. पण म्हणून राजांचं या समुद्राकडे दुर्लक्ष झालं होतं का? तर तसं नाहीये. समुद्री आरमार बांधणीची संपूर्ण जबाबदारी आपले दोन शूर आणि मातब्बर सरदार दर्या सारंग आणि दौलत खान यांच्यावर राजाने सोपवली आणि राजे आता पुढे निघाले. राजे मालवणच्या बंदरावर आले. मालवणच्या किनाऱ्यावर फिरता फिरता त्यांना जमिनीचा पृष्ठभाग समुद्राच्या मधोमध काहीसा वर आलेला दिसला. त्यांचे सहकारी त्यांच्या बरोबर होते. त्यांचं नाव होतं प्रभुदेसाई. राजाने प्रभुदेसाईंना विचारलं, "प्रभुदेसाई, कोणतं बेट आहे हे?" प्रभुदेसाई उत्तरले, "राजे, हे कुरंटे नावाचं बेट आहे." लगोलग घोड्या घेऊन आपल्या सहकार्यांना घेऊन राजे या बेटावर दाखल झाले. तिथलं रम्य आणि अतिशय सुंदर असं वातावरण बघून आणि तिथला तो विस्तीर्ण प्रदेश बघून राजे प्रसन्न झाले. आणि सगळ्यात गंमत म्हणजे समुद्राच्या मधोमध म्हणजे खाऱ्या पाण्याच्या मधोमध बसलेला असून सुद्धा या बेटावर पाणी मात्र अतिशय गोड होतं. राजांना जणू हा शुभ संकेत वाटला. राजांना जणू ही पर्वणीच वाटली आणि राजांनी ठरवलं आणि मनाशी निश्चय केला की इथे सुंदर किल्ला वसवायचा आणि तशी त्यांनी आज्ञाही दिली. येथे सुंदर किल्ला वसवावा अशी राजांची आज्ञा झाली म्हटल्यानंतर त्यांचे सगळे सहकारी लगेचच कामाला लागले. बांधकामाचं साहित्य या बेटावर आणण्यात आलं. पूजेचं साहित्य या बेटावर आणण्यात आलं. राजा खुद्द जातीने या किल्ल्याची पायाभरणी करणार होते. राजांच्या मनात सहजच विचार आला,
इथे पहिल्यांदाच या भागात एका जलदुर्गाची निर्मिती आपण करतोय. तर उपाध्याय सुद्धा इथलाच असेल, तर त्यांच्याच शुभाशीर्वादाने हे कार्य पूर्ण व्हावे. आणि राजाने तो विचार बोलूनही दाखवला. आणि मग काय, मालवण मधले सुप्रसिद्ध आणि वेदशास्त्र पारंगत असे जानभट अभ्यंकर आणि त्यांचे भाचे वेदमूर्ती दादंभट अभ्यंकर यांना राजाने निमंत्रण पाठवलं. राजांचं निमंत्रण मिळून सुद्धा हे दोन्ही भटजी काही पूजा सांगायला यायला तयार होईनात. त्यांच्या मनात खूप भीती होती. त्यांना सारखं असं वाटत होतं की मालवण स्वराज्याच्या सरहद्दीवर आहे. इथूनच जवळ अजूनही काही आदिलशाही ठाणी आहेत. न जाणो इथल्या आदिलशाही सुभेदाराने जर आपल्यावर आक्रमण केलं, तर आपण राजांना मदत केली म्हणून नक्कीच सूड उगवते. आपली घरदारं जाळली जातील, आपली बायका मुलं रस्त्यावर येतील. इतकंच नाही तर आपला धर्म बुडवतील, कदाचित बाटवतील आणि हाल करून जिवंत मारतील सुद्धा. आणि म्हणूनच त्यांनी राजांचं निमंत्रण स्वीकारायला नकार दिला. राजाला जेव्हा कळलं की हे भटजी काही यायला तयार नाहीत, तेव्हा सुरुवातीला त्यांना आश्चर्य वाटलं आणि मग दुःखही झालं. प्रजेच्या मनात नक्की काय चाललंय हे ओळखण्या इतके राजे चाणाक्षही होते आणि तितकी वैचारिक प्रगल्भताही त्यांच्यामध्ये होती. म्हणजेच तितकी मॅच्युरिटी त्यांच्यामध्ये होती. त्यांच्या लगेच लक्षात आलं की या दोन्ही भटजींच्या नकारामागे केवळ भीती आणि भीती हे एकमेव कारण आहे. महाराजांच्या मनात विचार आला, ज्या अर्थी सामान्य प्रजा अजून घाबरते याचाच अर्थ स्वराज्य दुबळय. स्वराज्य तेव्हाच बलशाली असेल जेव्हा सामान्य प्रजे कुठल्याही दडपणाशिवाय वावरेल आणि सामान्य प्रजेचा आपल्या राज्यकर्ता आपलं रक्षण करेल याच्यावर ठाम विश्वास असेल. अजूनही जर स्वराज्यातली ही प्रजा घाबरून लपत-छपत आणि दडपणाखाली जगत असेल, तर याचाच अर्थ राज्यकर्ते नाकर्तेत आणि स्वराज्य अजूनही दुबळं आहे. पण राजांनी स्वराज्य सर्वतोपरीने बळकट करण्याचा जणू चंगच बांधला होता. त्यांच्या लक्षात आलं, की आपल्या प्रत्येक कृतीमागची भावना आणि या स्वराज्य निर्मितीचं जे स्वप्न आपण बघितलंय, त्याच्याकरता आपण काय करतोय हे सामान्य प्रजेपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. तरच स्वराज्यातील लोकं ही निर्भयी होतील. आणि म्हणूनच राजाने पुन्हा त्या भटजींना निमंत्रण धाडलं आणि निरोपही दिला. जर त्यांनी याही वेळेस यायला नकार दिला, तरी सुद्धा त्यांना माझ्या समोर हजर करावं. या भटजींना राजांसमोर पेश करण्यात आलं. राजांनी त्यांचा यथोचित सन्मान केला आणि अतिशय नम्रपणे आणि मृदू भाषेत त्या दोन्ही उपाध्यायांना समजावून सांगितलं. राजे म्हणले, या स्वराज्याच्या कक्षा दिवसेंदिवस विस्तारतायत. स्वराज्य दिवसेंदिवस बलशाली होतंय. अहो, मालवण जरी स्वराज्याच्या सरहद्दीवर असलं तरी तुम्हाला कुठलंही भय बाळगायचं कारण नाही. कारण आम्ही आता या मुलखात जो पराक्रम गाजवलाय त्याच्यानंतर आदिलशहाच काय कुणाचीही तुमच्याकडे वाकड्या नजरेने बघायची हिंमत देखील होणार नाही. त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारची भीती मनात बाळगू नये. प्रजेचं हित करणं, प्रजेचं रक्षण करणं हे आम्ही आमचं परम कर्तव्य समजतो. या जलदुर्गाची निर्मिती सुद्धा आम्ही या स्वराज्याच्या सरहदी बळकट करण्याकरताच करत आहोत आणि म्हणूनच तुम्ही ही पूजा सांगावी. राजांचं ते बोलणं ऐकलं, त्यांचा विचार ऐकला, त्यांची ही जी सगळी कृती आहे त्यामागची त्यांची भूमिका ऐकली आणि दोन्ही उपाध्यायांचे विचारच पालटले. त्यांचं भय कुठच्या कुठे पळून गेलं आणि मग काय, वेदमंत्रांच्या पवित्र घोषात, मंगल वाद्यांच्या नादात, अतिशय उत्साहपूर्ण अशा वातावरणात राजांनी या जलदुर्गाचा पहिला चिरा बसवला. हे बेट जणू पवित्र झालं. सागर तर अक्षरशः आनंदाने उसळ्या मारत होता. आणि हाच आपला पहिला राजांनी बसवलेला जलदुर्ग, तो म्हणजे किल्ले सिंधुदुर्ग. या किल्ल्याची काही चित्र मी तुम्हाला आता दाखवतेय. हेच ते कुरंटे बेट, ज्याचं महत्व राजांनी त्यांच्या पारखी नजरेने ओळखलं आणि तिथे हा सिंधुदुर्ग किल्ला बसवला. तुमच्या लक्षात येईल या बेटाच्या सगळ्या बाजूनी, चहूबाजूनी अत्यंत अभेद्य आणि उंच अशी तटबंदी बांधण्यात आलेली आहे. हा जो किल्ला बसवला गेला तो केवळ स्वराज्याच्या सरहद्दी सुरक्षित करता याव्यात म्हणूनच बसवला होता. मी तुम्हाला पुढे या किल्ल्याची आणखी काही चित्र दाखवते. तुमच्या लक्षात येईल, आज इतके वर्षानंतरही हा किल्ला अत्यंत दिमाखानी उभा आहे. हे जे चित्र तुम्हाला दिसतंय ते आहे या किल्ल्याचं प्रवेशद्वार. या किल्ल्यात प्रवेश घेतल्यानंतर तुम्हाला शिवाजी राजांचं मंदिर बघायला मिळतं. मी आता तुम्हाला त्याचं चित्र दाखवते. या मंदिराची स्थापना राजाराम महाराजांनी केलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात इतरत्र कुठेही राजांचं मंदिर नाही. जे एकमेव मंदिर आहे ते आहे या किल्ले सिंधुदुर्गावर. आता आपण या मंदिरातल्या राजांची प्रतिमा बघूया. या प्रतिमेची दररोज मनोभावे पूजा अर्चा केली जाते. तुमच्या लक्षात आलं असेल की इथल्या जनतेने राजांना देवत्वाचा दर्जा दिलेला होता. राजांना त्यांनी मनोमन देवच मानलेलं होतं.
याचाच अर्थ असा की राजांनी केवळ जमिनी किंवा मुलूक जिंकून नाही घेतले, तर राजांनी लोकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं होतं. लोकांची मनं जिंकून घेतली होती. अनेक लोकांना त्यांनी स्वराज्य कार्यात जोडून घेतलं आणि ते सुद्धा कायमचं. आणि म्हणूनच राजे हे कायमच असामान्य ठरले. राजांनी आता पुढे ठरवलं होतं, की आदिलशाही मुलखातील संपन्न शहरांवर छापा घालायचा आणि तिथून विपुल धन गोळा करायचं. आणि म्हणून राजांनी हुबळी आणि खुदावंतपूर या दोन्ही अतिशय संपन्न शहरांवर चढाई केली आणि तिथून अक्षरशः अमाप धन स्वराज्याकरता गोळा केलं. या दोन्ही छाप्यांमध्ये आणि आदिलशाही आपली आपली जी लूट केली याच्यात फरक जो होता तो असा, की राजांनी सामान्य प्रजेला कुठलीही इजा पोहोचवली नाही. आता राजांनी त्यांचा मोर्चा पुन्हा महाराष्ट्राच्या दिशेने म्हणजे वेंगुर्ले बंदराकडे वळवला. वेंगुर्ला हे बंदर सुद्धा आदिलशाही अधिपत्याखाली होतं आणि तिथून महाराजांनी तिथेही चढाई करून प्रचंड धन गोळा केलं. अहो याच धनाची आहुती तर महाराजांना या स्वराज्याच्या यज्ञात द्यायला लागणार होती. स्वराज्य बळकट करण्याकरता जे धन आवश्यक होतं ते राजांना वेंगुर्ल्यातून मिळालं. राजांचा हा पराक्रम, राजांच्या दिवसेंदिवस जे आदिलशाही मुलूक राजे हस्तगत करत होते, या सगळ्या बातम्या आदिलशापर्यंत पोहोचत होत्या. पण तो फारसं काही करू शकत नव्हता. तो फक्त मनात चडफडत होता. आदिलशाहच्या मुलखांमध्ये तर अक्षरशः अशी चर्चा होती, की आदिलशहाचं राजांविरुद्ध काहीही चालत नाही आणि या राजांपासून आपलं संरक्षण करायला अक्षम आहे. म्हणजे एखाद्या राज्यकर्त्याकरता ही किती नामुष्कीची गोष्ट आहे तुमच्या लक्षात येईल. राजांच्या या पराक्रमाच्या गोष्टी आता औरंगजेबापर्यंत पण पोहोचल्या होत्या. त्याचा आपल्या मनात प्रचंड जळफळाट होत होता. याचं कारण असं होतं, की दख्खनवर राज्य करणं हे त्याच्या हृदयाच्या जवळचं एक स्वप्न होतं. पण अजूनही दख्खनवर स्वतः चाल करून यायची त्याची बहुधा हिंमत नसावी. अहो राजांनी त्याच्या एक एक नामी सरदाराला चांगलीच धूळ चारलेली होती. कार्तलब खान म्हणा, नामदार खान बघा, इनायत खान बघा, अहो त्याचा सख्खा मामा शाहिस्त खान आणि त्याच्याच पाठोपाठ जसवंत सिंग राठोड यांना सगळ्यांना राजाने अक्षरशः पळता भुई थोडी केलेली होती. त्यातून राजाने जी सुरतेवर स्वारी केली त्याच्यानंतर तर औरंगजेबाच्या जखमेवर अक्षरशः मीठ चोळल्यासारखं झालं होतं. त्यामुळे औरंगजेबाने मनातल्या मनात ठरवलं आता काहीतरी कडक उपाययोजना करायची आणि वाढत्या मराठी साम्राज्याला आता खीळ घालायची. पण औरंगजेबाने काय योजना केली आणि कशा प्रकारे त्यांनी डाव खेळले हे आपण पुढच्या भागात बघणार आहोत. तोपर्यंत आजचा जो भाग तुम्हाला आवडला असेल, तर आम्हाला तुमचे अभिप्राय, तुमचे कमेंट्स नक्की कळवा. आमचा व्हिडिओ लाईक करा आणि आमचं गरजा महाराष्ट्र माझा हे YouTube चॅनल, टेलिग्राम चॅनल आणि Facebook पेज नक्की सबस्क्राईब करा. आणि तुमचं असंच भरभरून प्रेम आम्हाला सतत मिळत राहो. धन्यवाद.